नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. गणरायाचं आगमन उद्या म्हणजे 7 तारखेला होतंय. त्या अनुषंगानं टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये टेंभुर्णी आणि परिसरामध्ये 48 गावं आहेत. प्रत्येक गणेश उत्सवाने मंडळातर्फे CCTV कॅमेरे बसवावेत. प्रत्येक गणेश विसर्जनपर्यंत आपण आपल्या मंडळाची काळजी घ्यावी. पौराणिक देखावे, सामाजिक देखावे सादर करायचे. त्याचबरोबर रक्तदान, दिव्यांगांना मदत करावी, झाडे लावावीत, झाडे जगावी व सामाजिक उपक्रम राबवावेत. त्याचबरोबर गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे एकत्र असल्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा अनुषंगाची आपण गाणी लावू नये याबद्दल निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाने 24 तास आपले स्वयंसेवक नेमावे. DJ, डॉल्बी, नृत्यांगना यांना नाचण्यासाठी किंवा नृत्य करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. त्यासाठी जे मंडळ रीतसर आहेत त्यांनाच परवानगी रीतसर घेऊन आपण मिरवणूक काढावी व अशा अनेक ज्या या बैठक शांतता कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आले या निर्णयाचं आपण पालन करावं असं आपल्याला टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीनं कळवून येत आहे. यावेळेस PI दीपक पाटील काय म्हणाले आपण पाहणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत गणपती उत्सव हा अतिशय मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे. तर मी संपूर्ण आमच्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले गणपती मंडळ आहे तर यांना मी थोड्या सूचना करत आहे की टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे 48 गावं आहेत ह्या सर्वांनी गणपती उत्सव हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे. परंतु हा उत्सव साजरा करताना त्यामध्ये दक्षता पण घ्यायची आहे. आपल्याला डीजेचा वापर हा म्हणजे करायचाच नाही आहे. म्हणजे DJ नो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्ही ह्या गणपती उत्सवाच्या अनुषंगानं जे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आहेत, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा इतर मुलांना वगैरे काही आपले दिव्यांग मुलं आहेत यांना कोणत्या प्रकारची मदत करता येते या अनुषंगानं जर प्रयत्न केला तर ते गणपती उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला असं एक चांगल्या प्रकारचा संदेश लोकांमध्ये जाईल. त्याचप्रमाणे आपल्या हद्दीमध्ये गणपती उत्सवाच्या अनुषंगानं जे काय विसर्जन मिरवणुका वगैरे आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा कुठल्याही जाती धर्माचा तेढ आपल्या हद्दीमध्ये निर्माण होणार नाही याची गणपती मंडळानं काळजी घ्यायची आहे. आणि मी संपूर्ण हद्दीमधील गणपती मंडळांना ह्या उत्सवाच्या अनुषंगानं हार्दिक शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे 16 तारखेला ईद ए मिलाद हा सण पण ह्या उत्सवाच्या दरम्यान आलेला आहे. तर त्यामुळं ईद ए मिलाद आणि गणपती उत्सव ह्यामध्ये आपल्या हद्दीमध्ये मिरवणुकाचा जो विषय आहे मिरवणुकाच्या ह्याच्यावरून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या हद्दीमध्ये होणार नाही याची गणपती मंडळानं दक्षता घ्यायची आहे. सगळ्यांना माझ्याकडून गणपती उत्सवाच्या व ईद मिलादच्या हार्दिक शुभेच्छा.